आज आपण मनमाड शहरातील गुरुगोविंद हायस्कूल समोरच्या कोपऱ्यावरती आहे। या ठिकाणी पाईपलाईन आहे, ती पाणी गळती होती। तर आपण मनमाडच्या नागरिकांशी मुलाखत घेते पाणी गळती विषयी। आज आपण बघत आहोत ही पाईपलाईन नगरपालिकेची आहे की प्रायव्हेट आहे हेच कळत नाहीये। नेमकं ही लाईन कोणत्या मार्गाने आलेली आहे हेच कळत नाही, पण ती कशी असो मनमाड शहराला पाण्याचा खूप दुष्काळ असतो, सतत भेडसावत असतो, पाणी बरोबर व्यवस्थित मिळत नाही। तर नागरिकांची अशी मागणी आहे, विद्यार्थ्यांची मागणी आहे गळती बंद व्हावी, नागरिकांची मागणी आहे का ही पाण्याची गळती थांबवून आता पुढे चालून उन्हाळाच येणार आहे, तर उन्हाळ्यात आम्हाला चांगले पाणी मिळावा व रोज पाणी मिळावा अशी आशा नागरिक करत आहे। काय बोलणार सर, आपलं नाव? काही नाही, हे जे पाणी गळते, राहुल गायकवाड माझं नाव। हे जे समोर लिकेज आहे तेवढं नगरपालिकेने बंद करावं फक्त या गळतीचं। हो, आपल्याला मनमाड शहरात किती दिवस आड पाणी येतं? आता सध्या तर 10 ते 12 दिवसाआड पाणी येते। तर आपलं मत मांडा, याविषयी काय वाटते? गळतीची दिसते पाण्याची, त्याविषयी? हा, काही नाही, पूर्णपणे बंद झाली पाहिजे ही गळती, बस एवढीच अपेक्षा आहे, दुसरं काही नाही। लोकांना पाणी भेटेल तेवढं। आता आपण बघतोय गुरुगोविंद हायस्कूल आहे, इथले विद्यार्थी आहे। बाळा, काय नाव आपलं? प्रसाद अण्णा घुगे, मी खातगावचा आहे। मी या श्री गुरुगोविंद हायस्कूल मधचा विद्यार्थी आहे। मी इकडून रोज येतो जातो। मला हे नळाचं पाणी येतं या ठिकाणी, पाणी आढळून येतं, नळाचं खूप पाणी येतं। गाडी येते जाते ना, त्या गाडीचं बी पाणी अंगावर उडतं, मग ड्रेस खराब होतो माझा। हे पाणी बंद करावं अशी माझी विनंती। पाणी अंगावर अनेक विद्यार्थ्यांच्या अंगावर अनेक विद्यार्थ्यांच्या अंगावर उडतं। हे पाय विद्यार्थी गोळा झालेले आहे आणि हे बंद करावी माझी अशी मागणी आहे। पाणी रोज सांडतं इकडं, असं कधी बंद नाही होत। 24 तास चालू राहतं। आपल्या शाळेचं नाव काय? श्री गुरुगोविंद हायस्कूल मनमाड। पालिकेने या पाईप गळतीवरती आवर्जून लक्ष द्यावा व लवकरात लवकर या गोष्टीचा मोड करून टाकावा असं वादळ न्यूज चॅनलला इथल्या परिसरातील विद्यार्थी व नागरिकांनी सांगितले।